मित्रांनो नमस्कार. आपण प्राथमिक व्यवसायाच्या अनुषंगाने माहिती घेत आहोत आणि त्याच्यातला एक अत्यंत महत्वाचा व्यवसाय तो म्हणजे खाणकाम. बघा, आपल्याला असं लक्षात येतं की निसर्गावर जे व्यवसाय अवलंबून असतात, निसर्गावर आधारित माणूस जे उद्योग करत असतो त्याला आपण साधारणतः प्राथमिक व्यवसाय असं म्हणत असतो. तर खाणकामाच्या संदर्भानं मानव खनिजाचा उपयोग आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळापासून करत आलेला आहे. कारण मित्र हो, मानवी उत्क्रांतीचे टप्पे जर आपण बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यामध्ये ठीक आहे, आपण अश्मयुग आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, अश्म म्हणजे दगड, दगडाचं युग अश्मयुग. त्यानंतर तांब्याचं युग म्हणजे तुमचं ठीक आहे चांदी कास्य युग असेल, त्याच्यानंतर तुमचं ताम्र युग असेल आणि अणुयुग असेल. म्हणजे त्या त्या काळामध्ये मानवी समुदायांकडून जी जी खनिज वापरली गेली त्या खनिजांच्या अनुषंगाने ते युग आपल्याला ओळखलं गेल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजेच खाणकाम हा व्यवसाय किती महत्वाचा आहे याची कल्पना आपल्याला त्या ठिकाणी येते. आता मित्रांनो, ह्या खाणकाम व्यवसायावरती काही घटक परिणाम करत असतात. मग त्याच्यामध्ये बघा, संबंधित प्रदेशातील जो प्रदेश आहे ज्या ठिकाणी खाणकाम हा प्राथमिक व्यवसाय चालत आहे त्या संबंधित प्रदेशातील हवामान देखील याच्यावरती परिणाम करत असतं. तिथलं हवामान कसं आहे त्याच्यावरती ह्या व्यवसायाचा विकास त्या ठिकाणी अवलंबून असतो. त्याच्यानंतर जर आपल्याला एकूणच आपण देशाच्या जीडीपीच्या दृष्टीने विचार जर केला, देशाच्या विकासाच्या दृष्टीने आपण खाणकाम व्यवसायाच्या कडे जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की जर खाणकाम व्यवसायामध्ये जर वाढ जर झाली तर उद्योगांचा देखील विकास मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यामुळे साहजिकच देशाचा विकास होतो. आपल्या देशाचं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच आपल्याला जीडीपी वाढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर मित्रांनो, दुसरा जो आपला प्राथमिक व्यवसाय आहे तो म्हणजे शेती व्यवसाय. आता आपल्याला जर समजा आपण जागतिक आकृतीबंधाच्या माध्यमातून जर शेती व्यवसायाकडे जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आफ्रिकेमध्ये त्या ठिकाणी शेतीचा जो डेव्हलपमेंट आहे, शेतीचा जो विकास आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे. जास्त लोकसंख्या अवलंबून आहे शेती व्यवसायावरती आफ्रिका खंडामध्ये. एकूणच आशिया जो आपला खंड आहे, आशिया खंड, त्या मानाने आफ्रिकेच्या मानाने शेती व्यवसायावर आधारित लोकसंख्या आशिया खंडात आपल्याला कमी पाहायला मिळते. आणि अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विकसनशील, विकसित आणि अविकसित असे तीन प्रकार जे पडतात त्याच्यामध्ये विकसित राष्ट्रांमध्ये कमी अवलंबित्व आपल्याला शेती व्यवसायावरती पाहायला मिळतं आणि अविकसित राष्ट्रांमध्ये मात्र जास्त लोकसंख्या शेती त्या ठिकाणी करत असते. ज्या पद्धतीने मित्रांनो इथे खाणकाम या घटकावर, खाणकाम या प्राथमिक व्यवसायावर विविध घटकांचा परिणाम होत असतो, त्या पद्धतीने शेती या प्राथमिक व्यवसायावर देखील विविध घटकांचा परिणाम होत असतो. मग त्यामध्ये प्राकृतिक घटक आहेत ज्याला आपण नैसर्गिक घटक म्हणतो. जमिनीचा उंच सकलपणा, सुपीक मैदानी प्रदेश आहे का, पाण्याची उपलब्धता, मग त्या शेती व्यवसायाला लागणाऱ्या अनुकूल पाण्याची उपलब्धता किती आहे यावर देखील शेती व्यवसायाचा विकास अवलंबून असतो. आणि त्यानंतर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की मानवी घटक देखील प्रभाव पाडतात की कुशल अकुशल मनुष्यबळ आहे का, हा देखील संबंध या ठिकाणी आहे. आणि आपल्याला विविध विभागामध्ये शेतीच्या विविध पद्धती, वेगवेगळ्या पद्धती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि ह्या दोन्ही व्यवसायांच्या बाबतीत जर आपण बघितलं, खाणकाम असेल किंवा शेती असेल, यांचं जे वितरण आहे ते आपल्याला जागतिक आकृतीबंधाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर ते असमान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.